विमान लँडिंगला अवघी काही मिनिटं बाकी होती आणि होत्याचं नव्हतं झालं. महाराष्ट्राने आपला एक धडाडीचा नेता अजितदादांना गमावला. पण मृत्यूपूर्वी दादांनी आपल्या शेवटच्या सभेत एका उमेदवारासाठी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. खेड तालुक्यातल्या वराळेच्या त्या सभेत दादांनी एक नाव जाहीर केलं आणि सांगितलं, याला निवडून आणायचं. आज जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आलाय. अखेर दादांच्या त्या शेवटच्या शब्दांचं काय झालं? त्यांच्या त्या लाडक्या उमेदवाराचा विजय झाला की पराभव? जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. अजितदादांच्या राजकीय प्रवासात अनेक सभा झाल्या, पण खेड तालुक्यातल्या वराळेची सभा नियतीने शेवटची ठरवली. याच सभेत दादांनी एक मोठा राजकीय डाव खेळला होता. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या शरद बुट्टे पाटील यांना त्यांनी मंचावरून थेट उमेदवारी जाहीर केली. याच सभेत दादांनी कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, राजकारण लय वंगाळ असतं. कोणाला माहिती होतं दादांचे हे शब्द इतके चर्चेत येतील. दादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीने राज्यात कुठेही प्रचार केला नाही, कोणतीही सभा घेतली नाही. सगळी जबाबदारी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होती. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला फटका बसला, पण सर्वांचं लक्ष लागलं होतं खेडच्या त्या जागेकडे, जिथे दादांनी स्वतः शब्द दिला होता. मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक फेरीगणिक श्वास रोखला जात होता. एकीकडे दादांची आठवण आणि दुसरीकडे अस्तित्वाची लढाई. शरद बुट्टे पाटील आणि विरोधकांमध्ये काटेकी टक्कर सुरू होती. पण मग एका क्षणी निकाल स्पष्ट झाला. 399 हा आकडा खेडच्या राजकारणात कायमचा कोरला गेला. शरद बुट्टे पाटील यांचा 399 मतांनी विजय झाला. दादांच्या शेवटच्या सभेने आपलं काम केलं होतं. पण फक्त खेडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने कशी कामगिरी केली? दादांच्या अनुपस्थितीत पक्ष टिकला का? तर आकडेवारी सांगते, एकूण 12 जिल्हा परिषदांपैकी 2 जिल्हा परिषदांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. तर 125 पंचायत समित्यांपैकी 25 पंचायत समितींवर दादांच्या घड्याळाचा गजर घुमला आहे. प्रचाराशिवाय मिळवलेले हे यश म्हणजे उमेदवारांनी मतदारांनी अजितदादांना दिलेली एक प्रकारची श्रद्धांजलीच मानली जात आहे. मात्र भाजपने 50पेक्षा जास्त जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. शरद बुट्टे पाटील यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर अजितदादांच्या त्या शेवटच्या शब्दांवर मतदारांनी टाकलेला विश्वास आहे. राजकारण खरंच वंगाळ असतं, पण निष्ठेचं फळ शेवटी मिळतंच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा जर आज असते तर राष्ट्रवादीचा हा आकडा आणखी मोठा असता का? आणि शरद बुट्टे पाटील यांच्या विजयाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा.